डिअर फ्रेंड्स, उपवास आला की आपल्याला आपल्या घरात रताळू हे दिसतंच. रताळ्याचा शिरा, उकडलेलं रताळ आणि कच्चं रताळू उपवासाच्या दिवशी सगळे आवर्जून खातात. पण मी जर आज तुम्हाला सांगितलं की हेच रताळू तुमची सेक्शुअल पॉवर दुपटीने वाढवतं, तर तुम्ही रोज रताळू खायला तयार व्हाल? हो, कारण मी आता तुम्हाला जे काही सांगणार आहे ते सगळं डॉक्टर उमेश मुंदडा यांनी मेडिकली आणि सायंटिफिकली पटवून दिलेलं आहे. कारण डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत आहे. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 41 वर्षांपासून आपलं मार्गदर्शन करत आहे. त्यांचे महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर यासारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य शाखा आहे. ते सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतात, तर शनिवारी आणि रविवारी पुणे आणि मुंबई या ठिकाणी असतात. फ्रेंड्स, चुकीचा आहार, तणाव आणि शारीरिक दुर्बलतेमुळे अनेकांना ऊर्जा कमी होण्याची तक्रार असते. त्याचा थेट परिणाम त्यांच्या लैंगिक क्षमतेवर होतो. पण हे टाळण्यासाठी बाजारातील विविध औषधांवर अवलंबून राहण्याची गरज, कारण रताळू हे एक नैसर्गिक टॉनिक आहे जे तुमच्या शरीराला ऊर्जा देऊन लैंगिक जीवन अधिक आनंददायक बनवू शकते. रताळूमध्ये बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, सी, फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात, जे रक्तभिसरण सुधारण्यास मदत करतात. उत्तम रक्तभिसरण हे लैंगिक आरोग्यासाठी आवश्यक आहे, कारण यामुळे लैंगिक अवयवांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन आणि पोषण द्रव्ये मिळतात. विशेषतः पुरुषांमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये म्हणजेच लिंग उभारण्यास होणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी रताळू फायदेशीर ठरते. तसेच याच्यातील नैसर्गिक घटक टेस्टोस्टेरॉनची निर्मिती वाढवतात. यामुळे पुरुषांच्या लैंगिक इच्छेत वाढ होते. तर महिलांसाठी देखील रताळू हे खूप उपयुक्त आहे. महिलांमध्ये फर्टिलिटी सुधारण्यासाठी आणि हार्मोन संतुलन राखण्यासाठी याचा उपयोग होतो. यामध्ये असलेले फॉलिक ऍसिड आणि पोटॅशियम यामुळे हार्मोन्स नियंत्रणात राहतात आणि मासिक पाळी नियमित येते. याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण लैंगिक आरोग्यावर होतो. याशिवाय रताळू नैसर्गिकरित्या स्ट्रेस, मानसिक थकवा कमी करण्यासाठी काम करते. यामुळे मूड सुधारतो आणि संबंध अधिक आनंददायक होतात. रताळूच्या नियमित सेवनाने शरीरातील ऊर्जा पातळी वाढते, स्नायूंना बळकटी मिळते आणि थकवा दूर होतो. यामुळेच हा आहारात समाविष्ट करण्याचा उत्तम पर्याय आहे. यातील स्लो डायजेस्टिंग कार्बोहायड्रेट दीर्घकाळ टिकणारे ऊर्जा प्रदान करतात, जे लैंगिक क्रियाकलापादरम्यान स्टॅमिना वाढवण्यासाठी भूमिका महत्त्वाची निभावत असते. आता रताळूचा आहारात समावेश कसा करावा? तर रताळू उकडून किंवा भाजून खा. उकडलेले किंवा भाजलेले रताळू खाल्ल्यास त्यातील सर्व पोषक द्रव्ये सहज मिळतात. शिवाय रताळ्याची भाजी किंवा सूप करता येतं. हे दोन्ही शरीरासाठी हलके आणि पचायला सोपे असते. अजून एक पर्याय म्हणजे स्मूदी आणि ज्यूस. रताळ्याची स्मूदी किंवा ज्यूस हा नैसर्गिक स्टॅमिना वाढवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. याशिवाय तुम्ही रताळ्याचे पराठे किंवा हलव्यासारखं सुद्धा त्याला बनवून खाऊ शकता. हे पदार्थ चविष्ट आणि पौष्टिक असून रताळू हे केवळ चविष्ट आणि पचायला हलके नसून शरीरासाठी अत्यंत पोषक आणि ऊर्जादायक आहे. विशेष म्हणजे लैंगिक आरोग्यासाठी आणि ताकद वाढवण्यासाठी रताळू अत्यंत फायदेशीर मानले जाते. अनेक आयुर्वेदिक ग्रंथ आणि आधुनिक संशोधक देखील हे सिद्ध करतात की योग्य आहार घेतल्यास लैंगिक क्षमता वाढू शकते आणि आरोग्य सुधारू शकते. रताळू हे त्यापैकीच एक प्रभावी फळ आहे जे नैसर्गिकरित्या स्टॅमिना वाढवते आणि लैंगिक तणाव कमी करते. सो गाईज, जर तुम्हाला सुद्धा तुमचं लैंगिक आरोग्य सुधारायचं असेल, तुमची ताकद वाढवायची असेल, तर आहारात नियमितपणे रताळूचा समावेश करा. हा एक नैसर्गिक उपाय असून कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय तुमच्या शरीराला ऊर्जा आणि लैंगिक आरोग्य सुधारण्यास मदत करते. योग्य आहार आणि तंदुरुस्त शरीरामुळे नातेसंबंध अधिक आनंददायक आणि रोमांचक होतील. तुम्हाला याबाबत अधिक माहिती हवी असेल, काही शंका असतील, तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता किंवा मग डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याशी संपर्क सुद्धा थेट तुम्ही साधू शकता. त्यांची माहिती स्क्रीनवर तुम्हाला उपलब्ध आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.